दुबईमध्ये असाल आणि जर तुम्हाला कॅम्पिंगसाठी जागा पाहिजे तर ही सुद्धा बेस्ट आहे। आज आपण आहोत UAE म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स दुबईमध्ये। दुबई म्हटलं तर तुम्हा सगळ्यांना दुबईचं वेदर तर माहीतच असेल। दुबईच्या अशा गरमीमध्ये नॅचरल पूल बघायला मिळणं शक्य नाही। आय एम सो एक्साइटेड टू सी दिस अँड आय एम नॉट शुअर तिकडे आपल्याला पाणी बघायला मिळेल की नाही मिळेल। सो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ। I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard, I know you heard. एव्हरीवन, सो पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे। म्हणजेच दुबईमधला ब्लॉग करतोय आपण आणि दुबईमधली हिडन प्लेस मी तुम्हाला आज दाखवते। प्लेस तुम्हाला मी दाखवतेच, पण आधी प्लेसची डिटेल्स देते थोडी। दिस प्लेस नेम इज वादी साम पूल अँड इट इज इन फुजेरा। दुबई पासून 150 किलोमीटर वरती आहे। तशी तर तुम्हाला 1.5 तास लागेल इकडे यायला। वाव वाव, I can't believe I'm in Dubai and I can see the water, natural water। बिल्कुल इथे एवढी गर्मी आहे, 45 डिग्री आणि पाणी टू कोल्ड। व्हेरी इंटरेस्टिंग। वाव, गाईज इकडे जी गरमी आहे ती आता सध्या तरी 45 डिग्री आहे आणि लिटरली माझ्या फेसवरती पूर्ण म्हणजे असे वाफा लागतायत एकदम। आगीच्या वाफा तुम्ही बोलू शकता, एवढा वाफा आहेत। आणि पहिल्यांदा मी दुबईमध्ये असं ओपन म्हणजे फिरते आणि ही जागा व्हिजिट करायला आली मी तुम्हाला शेअर करण्यासाठी। इथे येण्याचं खास कारण असं आहे की पूर्ण दुबईमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की पाण्याची खूप म्हणजे कमतरता आहे, पण इथे नॅचरल पाणी येतं एवढं। इथे मोठे मोठे डोंगर आहेत, पण या डोंगरामध्ये एवढं सुकलेलं वगैरे झाडं आहेत, झाडं सुद्धा नाही आहे लिटरली इथे। तरी पण इकडे जे नॅचरल पाणी येतं या दगडांमधून ते मी तुम्हाला आज दाखवते। मोस्टली इथे कोणी येत नाही, मला इथे तर जास्त लोक दिसत पण नाही आहे, खूप कमी व्हिजिटर्स आहेत। तर तुम्ही या इथे आणि इकडचं छान व्ह्यूचा एन्जॉय घ्या। 2 मिनटं जर थांबाल तर तुम्हाला इकडचा जो शांत आणि सायलेन्स व्हॉइस आहे ना पाण्याचा तो तुम्हाला ऐकायला येईल आणि खरंच खूप छान आहे, रिलॅक्स वाटतं इकडे आल्यानंतर। तुमचं जे स्ट्रेस आहे ते सुद्धा पूर्ण रिलीफ होऊन जाईल। 2 मिनटं शांत राहा आणि व्हॉइस ऐका। तर गाईज आपण आता एक्झॅक्ट वादी साम पूल मध्ये जातोय। एक्झॅक्ट तिकडे आपल्याला पाणी मिळतंय की नाही आपण ते बघूया। सो चला, लेट्स गो। तर गाईज इकडे पण तुम्ही बघू शकता पाणी आहे। बर्ड्स बघितले नव्हते, पण मला इकडे चिमण्यांचे सुद्धा आवाज येत आहे आणि इकडे झाडं सुद्धा मला बघायला मिळत आहेत। ॲक्च्युली ते पण आपल्यासारखी नारळाची झाडं मला बघायला मिळत आहेत। नारळाची आहे नक्की, कोणती आहे? तर गाईज तुम्हाला दुबईमध्ये जर नॅचरल वॉटर आणि या व्ह्यूचा एन्जॉय घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इकडे वादी साम पूलमध्ये। थोड्याच वेळामध्ये इथे सनसेट पण होणार आहे, तर त्याआधी आपल्याला अजून पुढे जायचे, आपण पुढे सुद्धा बघूया।
तर हे दुबईमधली शेती आहे छोटीशी अरेबिक लोकांची. ती लोक इथे त्यांचं शेती करतात. तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित. आणि इकडे त्यांनी अशी काही घरं पण बांधलेली आहेत अरबी लोकांनी. त्यांच्या बकऱ्या वगैरे ठेवल्या जातात इथे. तर इकडे पुढे अजून सुद्धा जाऊ शकता तुम्ही जर तुम्हाला अजून वरती जायचे. आणि मेन जो वादी साम पूलचा जो मेन पॉईंट आहे तिकडे आम्ही गेलो नाही. ॲक्च्युली अजून वरती आहे आणि रात्रसुद्धा होईल, आता सनसेट होईल, तर आम्हाला तिथे जायला मिळालं नाही. पण तुम्ही नक्की आलात तर वरतीसुद्धा जा आणि लवकर या, तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर गाईज, जर तुम्ही दुबईमध्ये असाल आणि जर तुम्हाला कॅम्पिंगसाठी जागा पाहिजे तर ही सुद्धा बेस्ट आहे. कॅम्पिंग म्हणा, त्यानंतर तुम्ही इथे बार्बिक्यू करू शकता. फॅमिली टाईम स्पेंड करण्यासाठी तुम्ही इकडे ॲज अ पिकनिक छोटीशी ट्रिप म्हणून येऊ शकता. आणि असेच काही न्यू एन्जॉयबल प्लेसेस तुम्हाला जर दुबईमध्ये सुद्धा बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच काही न्यू एन्जॉयबल व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा, सेल्फिश रूपा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you hurt